काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयामध्ये जेवण मिळत नसल्याची तक्रार केली होती. युद्धाचा संदर्भ दिला होता. युद्धामुळे गॅसचा तुटवडा झालेला आहे आणि याचा फटका थेट मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना बसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं आणि नेत्यांनाही बसल्याचं म्हटलं होतं. आणि त्याचाच रिॲलिटी चेक करण्यासाठी मी सध्या मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर आहे. आपण पाहतोय सर्वसामान्यांसाठीची ही कॅन्टीन आहे. या कॅन्टीनमध्ये अगदी सुरळीतपणे जेवण सुरू असल्याचं सध्या तरी निदर्शनास येते. जी माहिती इथल्या कर्मचाऱ्यांकडून घेतली त्यानुसार काल किंवा आज या दोन्ही दिवसांमध्ये कुठल्याही पद्धतीचा गॅसचा तुटवडा नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि जेवणं जी आहेत ती सुरळीत सुरू आहे. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. हजारोच्या संख्येने मंत्रालयाचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी येतात आणि अत्यल्प दरामध्ये या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेत असतात आणि शासकीय योजनेचा हा जो फायदा आहे तो सुद्धा या सगळ्या कर्मचाऱ्यांना मिळत असतो. पण आता आरोप प्रत्यारोप या निमित्तानं वाढू लागलेत का असा जो प्रश्न आहे तो सुद्धा या निमित्तानं आता उपस्थित केला जातोय. एकंदरीतच आपण पाहतोय की एकीकडे युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे या युद्धाचं आता राजकारण होतंय का असा सवाल विचारला जातोय. कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.